नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन क्लासमध्ये मी डॉक्टर मिलिंद बचोटे आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मित्रहो, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज BA प्रोग्राम जो NEP 2020 यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी जो कोर्स निश्चित केलेला आहे त्याचं शीर्षक आहे फंडामेंटल ऑफ सायकॉलॉजी। हा जो विषय आहे तो मानसशास्त्र विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल। त्याचा अभ्यासक्रम क्रमाने चर्चा करूया। फंडामेंटल ऑफ सायकॉलॉजी हा एकूण 4 क्रेडिटसाठी असेल आणि 60 तासामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा आहे। चला सुरुवात करूया अभ्यासक्रमाला। प्रकरण पहिले ज्याचं शीर्षक आहे मानसशास्त्राची ओळख। या भागामध्ये मानसशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती आणि उद्देश हा भाग अभ्यासणार आहोत। यातला दुसरा उपघटक आहे 1.2 मानसशास्त्रातील आधुनिक दृष्टिकोन। 1.3 मानसशास्त्राच्या शाखा किंवा व्याप्ती या भागावर प्रकाश टाकूया। 1.4 मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती आणि पहिल्या प्रकरणातला शेवटचा मुद्दा 1.5 मानसशास्त्रातील करिअरची संधी कशी आहे या भागाची चर्चा इथं केली जाईल। प्रकरण दुसरे वर्तनाचे जैविक आधार। या प्रकरणात 2.1 गुणसूत्र या भागाचा विचार करूया। 2.2 चेतापेशी, चेतापेशीचे प्रकार आणि कार्य, कार्यामध्ये विद्युत प्रक्रिया आणि रासायनिक प्रक्रिया या भागाचा विचार केला जाईल। 2.3 मध्यवर्ती मज्जासंस्था। या भागात मज्जारज्जूची संरचना आणि कार्य, त्याचप्रमाणे मेंदू आणि मेंदूची संरचना आणि कार्य या भागाचा विचार केला जाईल। 2.4 न्यूरोट्रान्समीटर्स या भागाचा विचार इथं असेल आणि या प्रकरणातला शेवटचा मुद्दा ग्रंथी संस्था। यात ग्रंथीचे प्रकार आणि ग्रंथीचे कार्य अशा पद्धतीने हे दुसरं प्रकरण पूर्ण होतंय। प्रकरण तिसरं ज्याचं शीर्षक आहे व्यक्तिमत्व। यात पहिला घटक आहे 3.1 व्यक्तिमत्वाचे स्वरूप, व्याप्ती आणि गैरसमज। 3.2 व्यक्तिमत्वाला आकार देणारे घटक। 3.3 व्यक्तिमत्वाचे गुणतत्व सिद्धांत। 3.4 व्यक्तिमत्वाचे सिद्धांत आणि या प्रकरणातला शेवटचा भाग आहे 3.5 व्यक्तिमत्व मापनाच्या पद्धती। प्रकरण चौथे प्रेरणा आणि भावना। यातला पहिला मुद्दा आहे 4.1 प्रेरणेचे स्वरूप आणि व्याप्ती, प्रेरणा चक्र। 4.2 प्रेरणेचे प्रकार या भागाची चर्चा करूया। 4.3 प्रेरणेचे सिद्धांत। 4.4 भावना, भावनेचे स्वरूप आणि कार्य, भावनेचे प्रकार या भागाचा विचार इथं केला जाणार आहे। आणि या अभ्यासक्रमाचा शेवटचा मुद्दा आहे भावनिक बुद्धिमत्तेचे स्वरूप आणि व्याप्ती, भावनिक बुद्धिमत्तेचं प्रारूप। अशा पद्धतीनं या वर्षामध्ये पहिल्या सेमिस्टरला हे 4 प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यापीठ स्तरीय जी परीक्षा होईल विद्यार्थ्यांची ती 60 गुणांची असेल आणि 40 मार्काची जी परीक्षा आहे ते अंतर्गत महाविद्यालयीन स्तरावरची असेल। मी तुम्हाला परीक्षेच्या आणि शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद। जर आपण माझ्या चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज उपलब्ध होतील। थँक्यू।